आपल्या मुलांना मोठं करताना, त्यांची जडणघडण करताना, त्यांना एक जबाबदार, सुसंस्कृत आणि सुशिक्षित नागरिक बनवताना आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देत असतो. आपण कधी असा विचार करतो का, की आपणही जर मुलांचं कीन ऑब्झर्वेशन केलं, बारीक सूक्ष्म निरीक्षण केलं, तर आपण सुद्धा त्यांच्याकडून बरंच काही शिकू शकतो. इनफॅक्ट शिकतो सुद्धा. ते काय असेल नेमकं त्याचा काही गोष्टींचा उहापोह या भागात करण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी सचिन देशमुख आणि आपण बघताय सायास एक प्रयत्न. तसंच एकदा मी बसलो होतो, की मुलं खोटी का बोलत असतील? तर मला एक लक्षात आलं, की आमच्या बालपणापासून एक गोष्ट ऐकत आलो होतो, जे बऱ्याचदा कीर्तनामध्ये, सत्संगामध्ये सांगितल्या जात होती, की वडील घरी असतात, कोणाचा तरी फोन येतो आणि मग मुलगा फोन उचलतो. छोटा मुलगा असतो, तो फोन उचलतो. ते विचारतात, "अच्छा, अमुक काका बोलताय का?" तिकडून आई किंवा वडील इशारा करतात, की "घरी नाही आहे असं सांग." आणि मग तो मुलगा सांगतो, की "बाबा घरी नाही आहेत." मग आपण आपल्या मुलांना घरातूनच संस्कार देतो, की त्याने खोटं बोलावं किंवा आणि त्यातून मग तो खोटं बोलायला शिकतो. असं एक सांगितलं जात होतं, की जर आई-वडीलच खोटं बोलतात, आपल्या आजूबाजूचे लोकं खोटे बोलतात, तर मुलगा आपसूक खोटं बोलायला शिकतो. पण मला असं नाही वाटत. मूल त्याच्याही बऱ्याच अगोदरपासून खोटं बोलायला शिकलेलं असतं. तर त्याचंच एकदा चिंतन करताना असं लक्षात आलं, की एखाद्या वेळी जर आपल्या शिक्षकाकडे किंवा शिक्षक सोडा आपल्या आई-वडिलांकडे जर कोणी दुसरे पालक आणि त्यांचा मुलगा तक्रार घेऊन आला, की तुमच्या मुलाने अमुक अशी खोडी केली, त्याने मारहाण केली किंवा काहीतरी खोडी केलेली असेल. मग आपण आपल्या मुलाला विचारतो, "तू असं केलं का? तू खरं सांग असं केलं का?" एक इन्स्टिंक्ट असतं. मुलाला जाणवतं काहीतरी थोडंसं गडबड झालेली आहे. तो चुपचाप बसतो, तो शांत राहतो, काहीच उत्तर देत नाही. आपण परत त्याला विचारतो, "बाळा तू खरं सांग, तू काही केलंयस का?" मुलगा अजून थोडा सावध होतो. तो तरी काही बोलत नाही. आपलाही पारा चढतो. आपण थोडंसं त्याला पारा जरी चढला, तरी पण आपण त्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्याला म्हणतो, की "हे बघ बेटा, तू खरं सांग मला. तू काही केलंयस का? मी तुला काही शिक्षा करणार नाही आहे. पण तू खरं सांग. तू काही केलंय का?" तेव्हा मुलगा आपल्यावर विश्वास टाकतो. त्याला तो विश्वास निर्माण झालेला असतो. तो विश्वास टाकतो आणि आपल्याला म्हणतो, की "हो, हो, ठीक आहे. मी असं केलं होतं. माझा चुकून धक्का लागला त्याला." आणि तो थोडंसं स्वतःला वाचवत, स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत, खरं सांगतो, मान्य करतो. पण आपला मात्र इकडे पारा ऑलरेडी चढलेला असतो आणि आपल्यालाही थोडंसं अपमानास्पद वाटतं. आपला अहंकार दुखावतो, की माझ्या मुलाने असं केलं आणि दुसरे पालक तक्रार घेऊन आले किंवा जे काही कारण असतं. पण त्या कारणासाठी आपण काय करतो, त्या मुलाला आपण म्हटलेलं असतं, की "मी तुला काही करणार नाही." पण आपण त्याला शिक्षा करतो. आपण त्याला रागावतो किंवा धुपाटतो. त्याने ती चूक परत करू नये म्हणून आपण त्याला ती शिक्षा केलेली असते. पण हे करताना आपण एक विसरतो, की आपण त्याला प्रॉमिस केलेलं असतं, की "तू खरं सांग, मी तुला काही करणार नाही." त्याने खरं सांगितल्याच्या नंतरही आपण त्याला शिक्षा करतो. त्यावेळी त्याच्या मनात एक धारणा होते अशी, की आपण खरं सांगितलं, की आपल्याला शिक्षा मिळत असते. मग असे जेव्हा 3-4 प्रसंग होतात. 3-4 प्रसंगातही सेम सिच्युएशन कधी सिनारिओ कदाचित वेगळा असेल, घटना वेगवेगळ्या असतील. पण जर परिस्थिती अशीच असली, तर मग त्यातून त्याची धारणा पक्की होती, की आपण जेव्हा खरं बोलू, तेव्हा आपल्याला शिक्षा नक्कीच मिळते. मग तो स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि ती वेळ मारून नेण्यासाठी तो खोटं बोलायला लागतो. पण याचा अर्थ मग असा होतो का, की तो घडोघडी किंवा प्रत्येकच वेळी खोटंच बोलायला लागतो म्हणून? तो असं प्रत्येक वेळी खोटं बोलत नाही, पण पर्टिक्युलर तशी सिच्युएशन ज्यावेळेला येते, त्यावेळेला तो मात्र नक्कीच खोटा बोलत असतो. हे मुलांच्या बाबतीत जेव्हा असं निरीक्षण करता विचार करायला गेलं, तर असं लक्षात आलं, की मुलंच काही खोटी बोलतात. माणसं तर धडधडीत खोटं बोलतात. मग माणसं खोटी बोलण्याची कारणं शोधताना काही असे ठळक 3-4 गोष्टी लक्षात आल्या. पहिलं तर एक जसं मुलाचं होतं ते स्वतःचा बचाव करण्यासाठी, की त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये तिथून स्वतःला वाचवणे. मी जर असं मान्य केलं, तर मग ते आपल्याला शिक्षा होईल. त्या शिक्षेपासून वाचण्यासाठी खोटं बोलणे हे एक आलं. मी इतरांपेक्षा पण काही कमी नाही आहे.
इतर लोक असे तुला बोलायचे असतील तर मी पण असा आहे हे दाखवण्यासाठी बरेचदा असा बनाव केला जातो की मी ते खोटं बोलण्याचा बनाव केला जातो. त्यावेळेला माणूस खोटं बोलत असतो. कधी-कधी काय होतं की इतरांना कोणाला उगाचच वाईट वाटू नये म्हणूनही खोटं बोललं जातं. कधी काही गोष्टी लपवण्यासाठी पण होतं असं. अमुक एक गोष्ट आपली लपवायची असते. मग ती लपवण्यासाठी पण आपण खोटं बोलत असतो. एक डिप्लोमॅटिक बोलणं जे असतं, त्याला एक मुत्सद्देगिरी म्हणतो. व्यवहारात असताना हे डिप्लोमॅटिक बोलणं जे असतं ना, ते व्यवहारात असताना बरेचदा वापरलं जातं. वेळ मारून देतात लोक. त्यामध्ये काही नुकसान असं नसतं, पण एक व्यवहार ज्ञान, व्यावहारिक शहाणपणा असं ज्याला म्हणतो, ते करताना आपल्याला बरेचदा व्यवहारात खोटं बोलावं लागत असतं. सगळ्यात वाईट कुठलं असतं तर ते इतरांना फसवण्यासाठी खोटं बोलणं. की समोरच्या माहिती असते की मी जर असं खोटं बोललो, असं वागलो तर त्याचं अमुक एक प्रकारचं नुकसान होणार आहे. ते नुकसान झालं तर झालं. पण माझा एक छोटासा काहीतरी छोटा-मोठा स्वार्थ असतो. तो क्षुद्र स्वार्थ माझा पूर्ण करण्यासाठी समोरच्याचं कितीही मोठं नुकसान झालं तरी चालतं, अशी भावना ठेवून फसवणुकीच्या उद्देशाने जेव्हा खोटं बोलतो, तेव्हा माणूस ते सगळ्यात भयंकर असतं. ते खूप घातक असतं. कुठलाही एक विवेक असलेला, सद्सद्विवेक ज्याचा जागृत आहे, असा असलेला व्यक्ती कधीही अशा प्रकारचं खोटं बोलणार नाही आणि तो आपल्या पाल्यांना सुद्धा असं काही शिकवणार नाही. आपल्या आसपासच्या कोणालाही असं काही मुद्दामहून सांगणार नाही. त्याच्यापासून थोडासा बचाव करण्याचाच तो प्रयत्न करेल. तर व्यावहारिक जगात पाऊलही न टाकलेलं मूल का खोटं बोलू शकतं? यावर चिंतन करताना मी त्यापासून हे शिकलो. म्हणजे मुलांपासून आपण काय शिकू शकतो? हा जो विषय होता, तर मी हे एक शिकलो की मुलं का खोटी बोलतात? त्यावरून माणसं का खोटी बोलतात? यावर मी जरा चिंतन करण्यास प्रवृत्त झालो. दुसरं असं की आपण बरेचदा पुनर्जन्म, एखाद्याचं प्रारब्ध, संचित वगैरे हे सगळे विषय शब्द ऐकलेले असतात. ज्यांना एकापेक्षा अधिक अपत्य आहेत. त्यांचा या गोष्टीवर, या मान्यतेवर सहज विश्वास बसला पाहिजे असं मला वाटतं. इव्हन ज्याला एक मुलगा जरी असेल, त्याचाही एक एक मूल असेल, त्याचाही विश्वास बसायला काही हरकत नाही आहे. पण ज्याला एकापेक्षा अधिक अपत्य असतात, त्याला तो जेव्हा ऑब्झर्व्ह करेल आपल्या मुलांना, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये जी असतात, मूलभूत उपजत जे असतात, म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीत ते वाढले, मग त्यानंतर ते असं शिकले जसे खोटं बोलण्याचं सांगितलं. त्याच्यानंतर त्यांच्या स्वभावामध्ये बदल झाला, परिस्थितीप्रमाणे ते उत्तर द्यायला शिकले. अशी जेव्हा सिच्युएशन असेल ती गोष्ट वेगळी. पण हे सगळं होण्याच्या अगोदर मी जे सांगतोय की हा फरक कसा लक्षात येईल? तर हा उपजत असतो. एखाद्याचा स्वभाव उपजत असतो, तो चिडचिडा असतो. एखाद्याचा स्वभाव उपजत शांत असतो. हे कुठून आलेलं असतं? याचं जेव्हा आपण सगळं देवधर्माचं करू किंवा आध्यात्मिक भाषेत अध्यात्माचा अभ्यास करू, त्यावर चिंतन करू, ध्यानधारणा करू आणि मग लोक जे सांगतात, जे अनुभवी लोक असतात, थोर ज्येष्ठ लोक जे असतात, त्यांनी जे सांगितलेलं असतं, त्या शास्त्रांचा अभ्यास, वाचन जेव्हा करू, ऐकून घेऊ, श्रवण करू, त्यावेळेला हे सगळं केल्याच्यानंतर जेव्हा आपण आपल्या मुलाचं असं निरीक्षण करू, तेव्हा आपल्याला ते लक्षात येईल की हे सगळं असतं. हे पण आपल्याला मुलांचं संगोपन करताना, मुलांचं निरीक्षण करताना हा एक मुद्दा माझ्या लक्षात आला आणि हे आपण शिकू शकतो त्यातून, की अशा काही गोष्टी असतात. कारण हा मूलभूत फरक असतो स्वभावामधला. तो काही परिस्थितीने तयार झालेला नसतो. तर हा एक मी मुद्दा शिकलेलो आहे. जेव्हा कधी हा विषय स्पेशली घेऊन येईल मी, की पुनर्जन्म काय असतं किंवा प्रारब्ध, संचित, क्रियमान कर्म वगैरे, त्यावेळेला कदाचित अधिक जर तो विषय घेऊन आलो, त्या विषयावर कधी भाष्य करण्याचा वेळ प्रसंग आला, तर तेव्हा मी जरा अधिक सखोल मांडण्याचा प्रयत्न करेल. एक मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा सदृढ पालकत्व हा विषय मांडत असताना मी त्यात एक मुद्दा आवर्जून सांगितला होता, की आपण जेव्हा आपल्या पाल्याशी, आपल्या मुलाशी, मुलीशी बोलत असतो, त्यांना एखादा मुद्दा समजावून सांगत असतो. त्यावेळेला आपण नेहमी समजावून सांगण्याच्या भूमिकेतच असलं पाहिजे. आपण त्यांच्यावर अधिकार जो आपला आहे, तो अधिकार आपला ठेवला पाहिजे. पण आपण त्यांच्याशी भांडतोय असं त्यांना वाटता कामा नये. आपण समजावून सांगताना जर आपल्याला रागावण्याचं, फटकारण्याचं काम पडलं, तर ते आपण निश्चितच करावं. पण आपण जर भांडत असू त्यांच्याशी, म्हणजे आपण आपली पातळी कमी करतो. इथे जर मुलगा उभा आहे, आपण समजावून सांगताना आपण वरच्या लेव्हलला असतो, तेव्हाच आपण समजावून सांगू शकतो. आपण जेव्हा आपला मुद्दा ठामपणे त्याच्याशी बोलतो, तेव्हा तो विरोध तयार होतो. मग आपण जेव्हा त्याची आपली लेव्हल कमी करून त्याच्या लेव्हलला येतो आणि त्याला बोलतो, तेव्हा आपण त्याला विरोधी हवं असं वाटतं. पालकांनी किंवा आई-वडिलांनी नेहमी एक प्रकारे न्यायाधीशाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे. जसे 2 वकील एकमेकांशी वाद-प्रतिवाद करतात आणि ते न्यायनिवाडा करण्यासाठी न्यायाधीशाकडे येत असतात. त्याप्रकारे जर आपली 2 भावंडं असतील, आपली 2 अपत्य असतील, ते मुलं असतील, ते जर आपसात त्यांचे जर काही वाद असतील, तर त्यांनी आपल्याकडे एक निवाडा करण्यासाठी आपल्याकडे आलं पाहिजे.
मग जर एकच अपत्य असलं किंवा त्यांचा मुद्दा आणि आपला मुद्दा टोटली वेगळा असेल तर काय करावं? तिथे सुद्धा आपण एक पालक म्हणून, आपण त्यांच्यापेक्षा मोठे असतो, तर आपण एक पालक म्हणून त्यांच्यावर त्यांच्या जागी आपण जाऊन त्यांचा मुद्दा काय आहे तो समजून घेता आला पाहिजे. पहिल्यांदा जे सांगितलं की आपण निवाडा करावा, तिथे मुलं छोटी असतात असं गृहीत धरलेलं आहे. मुलं जशी मोठी होतात, पौगंडावस्थेत जातात किंवा आणखी मोठी होतात, ते स्वतंत्र विचार करू लागतात. तेव्हा आपल्याला असं करता आलं पाहिजे की ते जे काही सांगत आहेत, तिथे आपण त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून विचार करावा. तो आपल्याला करता आला पाहिजे आणि मग त्यातून आपला अहंकार बाजूला ठेवून आपण त्याला त्या गोष्टीचे, तो जो मुद्दा मांडत आहे त्याचे फायदे किंवा तोटे हे दोन्ही आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर आपण नेहमी पालकाच्या भूमिकेत राहू आणि आपण जोवर पालकाच्या भूमिकेत राहू तोवरच आपण मोठे असतो, तोवरच आपण त्याचं कौतुकही करू शकतो आणि त्याला शासन करण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार राहत असतो. ही जी पालकत्वाची भूमिका सांगितली की आपण एका लेव्हलला असलं पाहिजे आणि जे आपले दुराग्रही जे स्तब्बन जे आपली मतं मांडत असतात लोक, आपली मुलं असतील किंवा इतर असतील, या ठिकाणी आपण जर त्या लेव्हलला गेलं तर वाद होणार. पालक म्हणून राहिलो तर वाद होणार नाही, आपला त्यावर वरचष्मा राहील, कारण आपल्याला त्यांचं हित करायचं असतं. हा मुद्दा मी जो सांगत आहे हा निश्चितच फक्त मुलं आणि पालक इथपर्यंत मर्यादित नाही आहे. जे काही समाजधुरीण आहेत, ज्यांना समाजात काहीतरी समाजहितासाठी चांगलं करायचं आहे, माझा मुद्दा रेटायचा म्हणून नाही, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू हाच कसा बरोबर आहे असं सांगायचं म्हणून नाही, ज्यांना समाजहित करायचं आहे, खऱ्या अर्थाने समाजहित करायचं आहे, ती अशी समाजधुरीण, अशी समाजकारणी, अशी सामाजिक कार्य करणारी व्यक्ती, हे कोणीही असेल, त्याने सुद्धा हा मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे की त्याला जर समाजहित करायचं असेल तर त्याला पालकाच्या भूमिकेत जावं लागेल. आणि पालकाच्या भूमिका म्हणजे जेव्हा आपण पालकाच्या भूमिकेत जातो तेव्हा आपण इतर सर्वच ओपिनियन्स, सर्व मतमतांतरांचा आदर करतो, ती आपण ऐकून घेण्याची आपली क्षमता वाढवलेली असते. तर ही अशा प्रकारचे काही 2-3 मुद्दे मी फक्त आता सांगितले की जे मी शिकलो बाप म्हणून जगताना. ॲक्च्युली ते आई-वडील म्हणून जगताना आहे, पालक म्हणून, पण मी एक वडील आहे म्हणून मी तसं सांगितलं की बाप म्हणून जगताना. अशा प्रकारचे आपल्याही मनात जर काही मुद्दे असतील आपण निश्चितच कमेंट्समध्ये सांगू शकता की तुम्ही काय काय शिकलात किंवा आपण अधिक काय शिकू शकतो आपल्या पाल्यांकडून एक बाप म्हणून जगताना. नमस्कार.